श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, अगदी 2 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे घटस्थापना म्हणजेच नवरात्र. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जितकी आपण देवीची सेवा करू, कुलदेवीची सेवा करू, दुर्गा मातेची सेवा करू, लक्ष्मी मातेची सेवा करू, या 9 दिवसांमध्ये केलेली सेवा ही आहे ना, ही आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे. अगदी या सेवेमुळे आपल्या घरातील तुम्हाला म्हणजे विश्वास असो किंवा नसो, आपल्या घरातील सुख शांती समृद्धी वाढण्याससुद्धा मदत होते या 9 दिवसांच्या सेवेमुळे. आता सगळ्यांच्याच घरात आता व्हिडिओ आपला एक बनवून झालेला आहे की सगळ्यांच्याच घरात घटस्थापना होत नाही. मग त्याने अखंड दिवासुद्धा प्रज्वलित केला तरीसुद्धा त्या घटस्थापनेचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याचप्रमाणे या घटस्थापनेच्या 9 दिवसांमध्ये किंवा नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये एक अशी वस्तू घेऊन यायची आहे. तर ती वस्तू जर आपण घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये धनधान्यांची कमी राहणार नाही. सुख शांती समृद्धी आपल्याला आपल्या संपूर्ण घराला लाभेल, आरोग्य लाभेल, म्हणजे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची कमी राहणार नाही. आणि त्याचविषयी आपण आजची थोडीशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये, महत्त्वपूर्ण अशी माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारची संपूर्ण धार्मिक माहिती, स्वामी समर्थ महाराजांसंबंधीची संपूर्ण अशी माहिती, आपले सगळे हिंदू धार्मिक सणांची अचूक माहिती या चॅनलवरती मिळत जाईल. तर हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, व्हिडिओमध्ये तुम्हाला ही वस्तू दिसते. तर ही वस्तू आता बऱ्याच जणांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल. तर मंडळी, हे आहे श्रीयंत्र. तर या घटस्थापनेच्या 9 दिवसात कधीही, अगदी घटस्थापनेला शक्य असेल परवा तरीसुद्धा तुम्ही आणू शकता किंवा अगदी कधीही तुम्हाला शक्य असेल तर हे श्रीयंत्र आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आणि त्याची स्थापना आपल्या देव्हाऱ्यामध्ये म्हणा किंवा आपल्या तिजोरी जर असेल तुमची सेपरेट, तर तिजोरीमध्ये सुद्धा श्रीयंत्राची स्थापना काही लोक करतात, पण मी तरी देव्हाऱ्यामध्ये करणार आहे. तर अगोदर माझ्या देव्हाऱ्यामध्ये श्रीयंत्र होतं, पण ते सध्या आमच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे मग मागच्या महिन्यामध्ये अक्कलकोटला जाण्याचा छान योग आला आणि त्यावेळी हे श्रीयंत्र मी तिकडनंच घेऊन आलेले आहे. तर या श्रीयंत्राची स्थापना मी इतके दिवस केली का नव्हती, तर आता शुभमुहूर्त छान येतोय घटस्थापनेचा, नवरात्रीचा. मग म्हटलं या दिवशी आपण आपल्या या श्रीयंत्राची स्थापना करूयात. तर तुम्हाला प्रत्येकाला सुद्धा या घटस्थापनेच्या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये श्रीयंत्र आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ह्या श्रीयंत्राची विधिवत अशी स्थापना आपल्या देव्हाऱ्यामध्ये करायची आहे. अशी एक गोष्ट जर तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यामध्ये स्थापित केली तर याचेच परिणाम तुम्हाला खूप छान असे दिसून येतील. त्या प्रत्येकाचाच विश्वास असेल नसेल, पण ज्या लोकांनी कोणी अनुभवलं आहे त्यांनासुद्धा तुम्ही नक्की विचारू शकता. आपल्या जर देव्हाऱ्यामध्ये श्रीयंत्र असेल ना, तर या श्रीयंत्राचा प्रभाव आपल्या संपूर्ण घरावरती पडतो, आपल्या व्यवसायावरती सुद्धा पडत असतो. आणि आता बऱ्याच ठिकाणी देवीला म्हणजे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी क्रिस्टलचं किंवा स्फटिकाचं श्रीयंत्र वापरलं जातं. ते सुद्धा सर्वोत्तम असतं, पण हे सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता. आणि कित्येक लोक आपल्या घरी श्रीयंत्राची स्थापना आणि पूजा करतात. आणि आपल्याला या घटस्थापनेच्या 9 दिवसांमध्ये ही एक गोष्ट आपल्या घरामध्ये नक्की घेऊन यायची आहे. तर त्याचबरोबर मैत्रिणींनो, आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की या नवरात्रीमध्ये आपण जितकी काही आपल्या कुलदेवतेची सेवा करू तर ती आपल्याला चांगलंच फळ देणार आहे. आणि आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवतेचा आणि म्हणजे फोटो किंवा मूर्ती असतेच असते. आता जसं की तुम्ही आमच्या देव्हाऱ्यामध्ये पाहताय, तुळजाभवानी मातेची छोटीशी मूर्ती जी मी घेऊन आलेली आहे तीसुद्धा आमच्या घरामध्ये आहे. तर जरी तुमच्या घरामध्ये घट स्थापना होत नसतील किंवा घट बसत नसतील, पण तरीसुद्धा तुम्ही या 9 दिवसांमध्ये तुळजाभवानीची होईल तेवढी सेवा करा. त्याचबरोबर तुम्ही श्रीयंत्राचं कुंकुमार्चनसुद्धा करू शकता. याचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती मिळत जाईल. मी सुद्धा नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. आणि ह्यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी घटस्थापनेच्या दिवशी एक व्हिडिओ या आपल्या चॅनलवरती पोस्ट करेल की श्रीयंत्राची स्थापना कशी करावी. जर तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची ती सुद्धा शंका दूर होईल. तर
तुर्तास हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि त्यानंतर मग या श्रीयंत्राची स्थापना कशी करायची, पूजा कशी करायची, कुंकुमार्जन कसं करायचं या 9 दिवसांमध्ये हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही गोष्ट घरी घेऊन येणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रत्येक माणूस हा आयुष्य जगताना प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख शांती हवी असते, समृद्धी हवी असते. पण कुठलंही व्रत असो, कुठलीही तुम्ही सेवा देवाची करत असाल, स्वामींची करत असाल, अगदी कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करत असाल तरी त्या सेवेमध्ये आपलं मन लागणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या सेवेतून आपल्याला काहीतरी फळ मिळणार आहे किंवा आपण पैसा किंवा समृद्धीसाठी जर ती सेवा करत असू तर आपल्या मनामध्ये नक्कीच कुठेतरी काहीतरी वेगळं चाललेलं असतं. त्यामुळे कुठलीही जी सेवा करतो ना आपण ती फक्त आपल्या घराच्या सुख शांतीसाठी करायची असते आणि त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं. फक्त एखादी गोष्ट मिळवायची आहे म्हणून ती सेवा करायची नाही. त्यामागे आपला उद्देश जो आहे ना तो स्वच्छ असावा, निर्मळ मनाने आपण देवाची सेवा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोचते. तर अशा प्रकारे तुम्ही श्रीयंत्र आपल्या घरामध्ये घेऊन या आणि या श्रीयंत्राचे खूप सारे फायदे आहेत. या श्रीयंत्राचं खूप सारं महत्त्वसुद्धा आहे. तर प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो, परंतु तरीही काही कारणांमुळे मग केलेल्या मेहनतीचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही आणि यासाठी हिंदू धर्मग्रंथांमध्ये धन कमवण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहे आणि त्याचपैकी एक आहे म्हणजे श्रीयंत्र. तर श्रीयंत्र फक्त आपल्याला धनच देत नाही तर आपल्या घरामध्ये सुख शांतीसुद्धा यामुळे येते. श्रीयंत्राला माता लक्ष्मी आणि धनाची देवतासुद्धा मानले जाते. श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा एक उत्तम उपाय आहे. असे मानले जाते की श्रीयंत्राची मनोभावे जर पूजा आपण केली तर लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होते. आणि तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलं तुम्ही अगदी क्रिस्टलचं सुद्धा श्रीयंत्र घेऊन येऊ शकता. ते देवीला प्रसन्न करण्यासाठी उत्तम असं मानलं जातं. परंतु श्रीयंत्र बसवण्यापूर्वी काही नियमांचे पालनसुद्धा आपल्याला करायला लागते. या नियमांचे पालन जर आपण केले नाही तर श्रीयंत्राच्या पूजेचं फळसुद्धा आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे मग श्रीयंत्र कसं स्थापित करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. घटस्थापनेच्या दिवशी मी माझ्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करणार आहे आणि तो व्हिडिओ दुपारी तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच तुम्ही सुद्धा घटस्थापनेच्या आधी माझ्या मैत्रिणींना विनंती आहे की हे अशा प्रकारचं श्रीयंत्र तुम्ही घेऊन या आणि माझा व्हिडिओ पाहून त्यानंतर त्याची स्थापना करा योग्य रीतीने आणि याचं फळ तुम्हाला लवकरच छान असं पाहायला मिळणार आहे. तर घटस्थापनेमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजे हे असते की आपण ही वस्तू घ्यायची किंवा ही वस्तू नाही, पण कुठलीही वस्तू तुम्ही घ्या. पण श्रीयंत्राची जर स्थापना आपण आपल्या घरामध्ये केली, त्याची विधिवत अशी पूजा केली तर त्या घरात अष्टलक्ष्मी वास करतात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्या या व्यवसायात यश, समृद्धी आणि आर्थिक बळ, कौटुंबिक सुखसुद्धा आपल्याला प्राप्त होत असतं. त्यामुळे याची स्थापना आपल्या देव्हाऱ्यामध्ये होणं किंवा आपल्या घरामध्ये हे श्रीयंत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. याचं महत्त्वसुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं. आता फक्त याची स्थापना कशी करायची याचा सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.